नवी मुंबईतील सन्मान महिला स्वयं मदत संस्थेचा 7वा वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात 18 एप्रिल 2026 रोजी खारघर येथे संपन्न झाला. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. ह्यात आशिष भारद्वाज, संस्थापक दित्या हेल्पिंग हँड फाउंडेशन, प्रिया दिनेश सरोदे, संस्थापिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था CBD बेलापूर, पत्रकार कोरेगाव क्रांती, डॉक्टर स्वाती सुजय पाटील, डॉक्टर सुजय पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सन्मान फाउंडेशन ही संस्था महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. तसेच महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देते. सन्मानित करण्यात आलेले सर्व लोक हे आपापल्या क्षेत्रात चांगले काम करत असून समाजसेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्य करत आहेत. त्यामुळे सन्मान फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा रेणू अग्रवाल यांनी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यावेळी सन्मानित केले, जेणेकरून या सर्व लोकांना पुन्हा एकदा नव्याने काम करण्याची प्रेरणा मिळेल. आशीष भारद्वाज, मैम रेणुका मैम के साथ मैं लास्ट 2 साल से जुड़ा हुआ हूँ और बहुत अच्छा लगता है कि जब मैम बुलाते हैं प्रोग्राम में हम सभी लोग को एक बहुत प्राउड फील मोमेंट होता है कि समाज के लिए हम लोग काम कर रहे हैं। या थैंक यू रेणुका मैम, आपने हमें बुलाया, धन्यवाद आपका। थैंक यू सो मच। सन्मान करून नारी शक्तीचा सन्मान केल्याबद्दल मी खरोखरच सन्मानची खूप खूप धन्यवाद देते आणि ते सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद देते की आमचा सन्मान तुम्ही केला. मला बोलायला आवडेल की स्त्री ती फक्त एक नाव नाही, ती एक शक्ती आहे. अंधारातही उजेड देणारी तीच खरी ज्योती आहे. कधी आई म्हणून माया देते, कधी बहीण म्हणून साथ देते, कधी मैत्रीण म्हणून हसवते, तर कधी स्वतःसाठी लढते. तिच्या डोळ्यात स्वप्न मोठी पण मनात असते सहनशीलता. दुःखाच्या वादळातही उभी राहते, हीच ती खरी ताकद असते. ती कोमलही, ती कठोरही, ती प्रेमळही, ती जिद्दीही. तिच्याशिवाय अपूर्ण आहे जग, कारण तीच जीवनाची नवी दिशा देणारी. स्त्री म्हणजे एक फक्त मत नाही, ती एक प्रेरणा आहे. तिचा सन्मान करा, कारण तीच एक समाजाची ओळख आहे. धन्यवाद. That not only practicing, all the doctors need to give back to the society. So thank you so much. Wishing you all the best and wish you many more anniversaries to come. Thank you once again. Thank you. And जैसे कि यहाँ पे एनिवर्सरी सेलिब्रेशन हो रहा है और वुमेन एम्पावरमेंट जो ये टॉपिक लेके जो मैम आगे चल रही है उसके लिए उनका बहुत बहुत बधाई हो. और वो इतना अवेयरनेस क्रिएट कर रही है वीमेन में. जैसे कि अभी ये यहाँ पे शो जो चल रहा है बहुत टाइम से, तो वहाँ पे 1993 पे कॉल करना या मतलब अवेयरनेस क्रिएट करना वुमेन में, वो एक बड़ी बात है. और जो रेणु मैम बहुत 7 सालों से कर रही है, उनके लिए बहुत बहुत थैंक यू. ऐसे ही आप अपना सपोर्ट सोसाइटी के लिए देते रहना, वीमेन को देते रहना. और वीमेन एम्पावरमेंट, it's not only about the create the women independently economically, but also they are providing the workshop, different workshop. They are providing the different sources. They are providing the women's. They are encouraging them to fulfill their skills, and they are really doing their job nicely for the society. So thank you so much for Renu ma'am. Thank you for calling us over here. Thank you. सर्वांना नमस्कार. सन्मान फाउंडेशन यांनी मला ह्या ठिकाणी इन्व्हाइट केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे खरोखर खूप आभार व्यक्त करते. आशिष भारद्वाज यांनी सुद्धा ह्या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं आणि याचबरोबर सगळ्या महिलांशीही जोडण्याचा आमचा एक प्रयत्न राहणार आहे. आणि सन्मान ह्यांनी एक दाखवून दिलेले, सन्मान फाउंडेशन यांनी दाखवून दिलेलं आहे की महिलांचा सन्मान कसा करायचा, महिलांना प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन कसं करायचं, महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन त्यांचं कार्य कसं करायचं, हे एक सन्मान फाउंडेशन खूप छान पद्धतीनं कार्य करत आहे. त्याबद्दल मी खरंच सन्मान फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्यासारख्या महिलांचाही सन्मान या ठिकाणी केला आणि इथून पुढेही ते सगळ्या महिलांचा असंच सन्मान करत राहावं ही विनंती आहे त्यांच्याकडे. एवढंच मी सांगू इच्छित आहे आणि खरोखरच सगळ्यांना धन्यवाद. मी स्वाती पाटील,
मला इथे नारी सन्मान जे सन्मान NGO आहे त्याचं जे 7वं ॲनिव्हर्सरी जे सेलिब्रेशन चालू आहे त्याच्यासाठी रेणुका मॅम आणि आशिष भारद्वाजजीने इथे इन्व्हाइट केलं होतं. सो थँक्यू फॉर दॅट. आणि इथे येऊन जो आमचा त्यांनी सन्मान केला तर त्याच्यासाठी खरंच मी खूप आपली ऋणी आहे, आभारी आहे. आणि असंच आपण महिलांना प्रोत्साहन देऊ या NGOच्या मार्फत आपलं चांगलं काम समाजासाठी आपण चालू ठेवावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.